तर हाय गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना। आज आहे संडे, आज आहे आपला आर्यवर्क क्लासचा 8वा दिवस। तर आज 8 दिवसाच्या अगोदर आपण काय काय शिकलो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सांगणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर हॅलो गाईज, मी आरती आणि आरती स्टिचिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे आरीवर्कची गाठ असते ती कशी पाडावी लागते हे खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे। तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवे असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबा, जेणेकरून मी जे काही व्हिडिओ यानंतरचे अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर गाईज, हा माझा व्हिडिओ जो कोणी सर्वप्रथम बघत असेल त्यांच्यासाठी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या अगोदरचे जेही काही 7 व्हिडिओ आरी वर्कबद्दल अपलोड केलेले आहेत मी त्यांची लिंक जे आहे ते टाकलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कळत नसेल तर तुम्ही याच्या अगोदरचे जे 7 व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा, तेव्हाच तुम्हाला या व्हिडिओबद्दल सर्व काही जे माहिती मी सांगते ती तुम्हाला कळेल। त्याच्यासाठी तुम्ही लिंकमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ चेक करू शकता। तर गाईज, आता आरीवर्कमध्ये आपण बेसिकपासून शिकणार आहोत। तर मी खूप सारे जे स्टार्टिंग बेसिकपासून शिकवत असतात ते मी तुम्हाला शिकवत आहे आणि आपली खूप सोपी पद्धत आहे। तर तुम्हाला जरी असं वाटत असेल की खरंच घरी बसून आपण सुद्धा आरीवर्क शिकावं आणि ब्रायडल ब्लाऊज आपण घरच्या घरी शिकावं, कुणाला बाहेर जाऊन पैसे न देता आणि क्लास न करता खूप सोप्या पद्धतीमध्ये जर शिकायचं असेल तर मी जेही काही व्हिडिओ अपलोड करते स्टेप बाय स्टेप, तुम्ही जर का ते फॉलो केले तर तुम्ही सुद्धा स्टेप बाय स्टेप शिकू शकता आणि मी जसे ब्लाऊज शिवेल तसे तुम्ही शिवू शकता। तर आता तुम्ही बघू शकता की सुईमध्ये आपण धागा वरच्या साईडने ओढलेला आहे। ओढल्यानंतर परत सुई आपल्याला आतमध्ये टाकायची आहे आणि आतमध्ये टाकल्यानंतर तो धागासुद्धा परत वरच्या साईडने आपल्याला असा ओढायचा आहे आणि ओढल्यानंतर आपल्याला या धाग्यामधून तो असा बाहेर काढायचा आहे। तर बाहेर काढल्यानंतर हा धागा आपल्याला असा एवढा, शक्यतो नवीन शिकणारे असेल तर सर्वात अगोदर ज्यांना कळत नाही की कशी गाठ बांधायची त्यांच्यासाठी हा एवढा धागा जो आहे तो आपल्याला अगोदर बाहेर काढून घ्यायचा आहे आणि बाहेर काढल्यानंतर आपल्याला परत एक धागा जो आहे तो असा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर आता तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे तो जो धागा आहे तो मी बाहेर काढत आहे। तर तुम्ही बघू शकत आहात। तर हा जो धागा आहे हा आपला पहिला धागा आहे आणि हा जो छोटा आहे हा आपला दुसरा धागा आहे। तर हा जो दुसरा धागा आहे आपल्याला हा पहिल्या धाग्याच्या आतमध्ये आपल्याला हा तो असा न्यायचा आहे। आता मी तो जो धागा आहे तो याच्या आतमध्ये नेला आणि नेल्यानंतर तुम्हाला कळायसाठी तुम्ही बघू शकता आपल्याला असा पकडून ठेवायचा आहे एका हाताने आणि पकडल्यानंतर हे जे सुई आहे आपली खूप सिंपल आहे। आता हे असं होऊन जाईल तुमचंसुद्धा। नंतर सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। बाहेर काढल्यानंतर हे सुई जे आहे ते आपल्याला अशी इथून नाही टाकायची, आपल्याला खालच्या साईडने अशी टाकायची आहे। खालच्या साईडने कापडाच्या कडून खालच्या साईडने आत टाकून हा जो आपण दुसरी जे धागा जो दुसरा आहे आपण जो आत टाकलेला होता आपल्याला तो पकडायचा आहे आणि पकडल्यानंतर आपल्याला असं खालच्या साईडने टाकून आपल्याला तो पकडायचा आहे आणि पकडल्यानंतर हा जो पहिला धागा असतो हा असा बोटाने इकडनं करायचा आहे। करल्यानंतर आपल्याला हा जो धागा आहे तो असा खालच्या साईडने असा ओढून घ्यायचा आहे आणि ओढल्यानंतर गाठ बसली। तर तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे। नाही कळण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही आहे, खूप सिंपल आहे आणि हे जे आहे हे तुम्ही काढलं तरी चालते आणि तुम्ही बघू शकता की मी कसं ओढत आहे तरीसुद्धा गाठ आपली सुटत नाही आहे। खूप सोपी पद्धत आहे। तर गाईज, तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करा। कुणाला बाहेर जाऊन पैसे न देता आणि क्लास न करता खूप सोप्या पद्धतीमध्ये जर शिकायचं असेल तर मी जेही काही व्हिडिओ अपलोड करते स्टेप बाय स्टेप
तुम्ही जर का ते फॉलो केले तर तुम्ही सुद्धा स्टेप बाय स्टेप शिकू शकता आणि मी जसे ब्लाऊज शिवेल तसे तुम्ही शिवू शकता. तर पहिल्या दिवसचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी काय काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी थोडंफार शॉर्टकटमध्ये सांगत आहे. तर गाईज, पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टँड फिटिंग, किती इंचाचा आपल्याला स्टँड लागतो, स्टँड कितीला मिळतो आणि कापड कोणता घ्यावा लागतो हे सुद्धा मी सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तरी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं सांगते की आपल्याला जर आरीवर्क शिकायचं असेल त्यासाठी आपल्याला एक स्टँड लागतो. तर ते स्टँड मिळते आपल्याला 350 रुपयाला आणि जे रिंग असते त्याची ते रिंग मिळते आपल्याला 75 रुपयाला. म्हणजे जे आरीवर्कचं स्टँड असते ते आपल्याला टोटल 400 रुपयाला मिळून जाते. ऑनलाईन जर का तुम्ही खरेदी केली तर थोडं महागसुद्धा येऊ शकते आणि बाजारामध्ये जर का तुम्ही गेले तर ते तुम्हाला 400 रुपयापर्यंत सहज मिळून जाते. पण काही काही ठिकाणी असं होतं की कोणी खेड्या साईडचं असतं तर गावाकडचं असतं तर तिथं हे अवेलेबल नसते, त्यांना ऑनलाईनच बुक करावं लागतं. त्याच्यासाठी ते तुम्हाला सहज 500 रुपयालासुद्धा मिळू शकते. तर हे झालं आपल्या पहिल्या दिवसचं. तर कापडसुद्धा, तर आपल्याला पहिल्या दिवशी कापड कोणता घ्यावा लागतो तर आपण कॉटनचा कपडा घेतला तरी चालतो, नाहीतर नागमानी कापड जो असतो आपल्याला तो घ्यावा लागतो आणि तो 58 रुपये मीटर एवढा मिळतो. तर 1 मीटर जर का घेतलं तुम्ही तरीही तुमचा क्लास होईपर्यंत तुम्ही त्याच्यावर डिझाईनी काढू शकता, कारण 1 मीटरमध्ये खूप डिझाईनी जे आहेत ते आपण काढू शकतो. तर दुसऱ्या दिवसामध्ये मी तुम्हाला रनिंग स्टिच, पहिल्या दिवसामध्ये तर आपण फिटिंग वगैरे कसं करायची, व्यवस्थित कापड कसा सेट करायचा हे सर्व पहिल्या दिवसामध्ये, आणि मग दुसऱ्या दिवसामध्ये आपण स्टिच सुरुवात करतो. तर स्टिचिंग जे आहे ते सर्वात अगोदर पहिले साधी जी सुई असते आपली, आपण ज्याने तुरपाई करतो ब्लाऊजला, ड्रेसला, तर ते जे सुई वापरतात पहिल्या दिवशी आपल्याला ते सुई वापरावे लागते. त्या सुईनेच आपल्याला जे हाताचे स्टिचिंग आहे, हँड एम्ब्रॉयडरी म्हणजे हाताने जे स्टिच करतो ते स्टिच करणं पडतात. त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत. तर रनिंग स्टिच, दुसरी आहे क्रॉस स्टिच आणि खूप साऱ्या म्हणजे अशा स्टिच त्याच्यामध्ये आहेत. तर तुम्ही माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्या. तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये आहे कोणकोणते धागे लागतात आपल्याला. तर एक असतो रेशमचा धागा, दुसरा असतो डोलीचा धागा आणि तिसरा असतो आपला आपण जे ब्लाऊज शिवतो जरीचा धागा, कारण की जरीचा धाग्याचा जास्त वापर होतो. आणि जे रेशमचा धागा आहे त्या रेशमच्या धाग्याचा आपण ड्रेसवर, आता तुम्ही बघू शकता हे कसे फ्लावर किंवा हे डिझाईनी जे आहे ते कसं बनवलेलं आहे ते आपण घरच्या घरी त्या व्हिडिओमध्ये बनवू शकतो. आपण ते ड्रेसवरती त्या रेशमचा जो धागा असते त्यांनी आपण ते डिझाईनी जे आहे ते बनवू शकतो. तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की फ्लावर कसे तयार करतात रेशमच्या धाग्याने. तर आपल्याला ब्लाऊजवरती जर कॉम्बिनेशनमध्ये काही डिझाईन तयार करायची असेल तर सिंपल तरीकेमध्ये आपण त्या रेशमच्या धाग्याचा वापर करून खूप सारे फ्लावर, पान, जेही काही डिझाईन तुम्हाला जशी आयडिया असेल तुम्ही तशी डिझाईन त्यामध्ये बनवू शकता. नंतर आहे चौथ्या दिवसमध्ये मिरर, काच कसा फिट करायचा हे तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेलं आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायचा. नंतर सुरुवात होते आपल्या खरी आरीवर्क. जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा सर्वात मेन म्हणजे असते चेन स्टिच. चेन स्टिचच्या सहाय्याने आपण सर्व डिझाईन जे आहे ते बनवू शकतो. तर चेन स्टिच कशी करायची हे मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. चौथ्या दिवसामध्ये चेन स्टिच कशी करायची खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेली आहे. आणि नंतर त्याच्यानंतर 5व्या दिवसमध्ये मी मनीवर्क कसे डिझाईन केली, मनीवर्क कसे स्टिच करता, म्हणजे आपण जेव्हा चेन स्टिच करतो त्या चेन स्टिचमध्ये आपण मनी कसा टाकायचा आणि कशी मनीवर्क डिझाईन करायची हे सुद्धा मी तुम्हाला 5व्या दिवसामध्ये दाखवलेलं आहे. 5व्या दिवसामध्ये दाखवलेलं आहे. तर 6व्या दिवसामध्ये लोडिंग कशी करायची, खूप सारे मणी घेऊन जर आपल्याला नेकभोवती आपल्याला अशी लोडिंग करायची असली
तुम्ही व्हिडिओमध्ये गेल्यानंतरच तुम्हाला कळेल, असं कळणार नाही. म्हणून याच्या अगोदरचे सर्व व्हिडिओ तुम्ही वॉच करा, तेव्हा कळेल तुम्हाला. नंतर लोडिंग कशी करायची, छोटे छोटे बीट्स असतात त्यांची लोडिंग, शुगर बीट्स त्यांची लोडिंग कशी करायची, हे सर्व मी तुम्हाला जे व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्या व्हिडिओमध्ये मी सर्व डिटेलमध्ये सांगलेलं आहे. नंतर लोडिंग नंतर लोडिंग नंतर 7वा दिवस आहे बूट्स डिझाईन, म्हणजे बुट्टी. आता बुट्टीची डिझाईन आस्तींवर जे काही आपण डिझाईन काढत असतो त्याला म्हणतात बुट्टी. जे सरळ रेषा असतात आणि त्याच्यामध्ये जे छोटे छोटे मिरर किंवा मणी लावून, बीट्स लावून ते जे छोटी डिझाईन तयार करतात त्याला बोलतात बुट्टी डिझाईन किंवा बुट्स डिझाईन असं त्याला बोलत असतात. तर 7व्या दिवसामध्ये ही डिझाईनी मी तुम्हाला 4-5 डिझाईनी ज्या आहेत त्या काढून दाखवलेल्या आहेत आणि त्या 4-5 डिझाईनीवरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की त्या कशा काढाव्या लागत असतात तर आणि कशा करायच्या हे तुम्हाला सर्व त्या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकून जाणार आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वच कळेल की ते कसं करावं लागतं तर. आणि यानंतरचे बी व्हिडिओ मी जेही काही अपलोड करेल तुम्ही जर ते वॉच केले स्टेप बाय स्टेप तर तुम्ही परफेक्ट ब्लाऊज जे आहेत ते मी आपल्या आरीवर्कचं तुम्ही शिवू शकता. तर हे झालं आपलं 6 दिवसामध्ये काय काय शिकलं तर आज आहे आपला आरीवर्कचा 8वा दिवस. तर 8व्या दिवसामध्ये गाईज आजच्या 8व्या दिवसामध्ये मी तुम्हाला नॉट म्हणजे तर आज आहे आपला क्लासचा 8वा दिवस आणि 8व्या दिवसामध्ये नॉट कशी लावायची म्हणजे आरीवर्कचे जे गाठ असतं ते गाठ कशी बांधायची ते या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. तर चला मग आता गाठ कशी बांधायची हे आपण बघूया आणि तुम्ही सर्व व्हिडिओ वॉच करा आणि वॉच केल्यावर तुम्ही माझा व्हिडिओ त्यांच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.